अमावस्येच्या दिवशी घरातील महिलांनी काही जर उपाय सेवा जर घरामध्ये केली तर घरातील दरिद्रता निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असं महत्त्व प्राप्त झालं आहे। अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते। असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो। या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो। पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते। या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं। यंदा ही अमावस्या 6 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते। त्यासोबत माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते। ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 5 जूनला 7:54 सुरू होईल तर ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 6 जूनला 6:07 संपेल। 6 जूनला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवावा। ते तर्पण शुभ मुहूर्तावर केल्यास अधिक फल प्राप्त होते। पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:30 पासून ते दुपारी 2:04 आहे। या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पितरांसाठी नैवेद्य ठेवू शकता। अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणते उपाय करायला हवेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। खास करून महिलांनी हे उपाय आवर्जून करावे। तर प्रत्येक अमावस्येला आपण हे उपाय करत असतो। अमावस्या हा दिवस म्हणजे आपल्या घरातील दरिद्री घालून जी कचरा रूपी दरिद्रता असते तिला घालून लक्ष्मीचे स्वागत करायचे असते। म्हणजे आपल्या घराची साफसफाई या दिवशी आपल्याला करायची असते। अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व जाळजळमट असेल तर ते देखील आपल्याला साफ करायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास कायम राहतो। ज्या घरामध्ये स्वच्छता नसते अस्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद त्यानंतर गोमूत्र थोडं खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे। हा उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने आपल्या घरातील दरिद्रता जी आहे तर ती बाहेर निघून जाते आणि घरात लक्ष्मीचं आगमन होतं। यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हळद गोमूत्र आणि मीठ टाकून फरशी पुसायची आहे। आपल्या घरामध्ये जर एखादे वास्तुदोष असतील तर ते देखील मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे ते दूर होतात। शिवाय पावसाळ्यामध्ये घरामध्ये चिलटं मच्छर किंवा अनेक कीटक तयार होतात तर त्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याने फरशी पुसली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक देखील होत नाही। त्यासाठी हे मिठाच्या पाण्याने फरशी पुसण्याचे आरोग्याच्या दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहावा। तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा असतो तर त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आपण अंगणामध्ये देखील सडा टाकून घ्यायचा आहे। अंगणामध्ये तुम्हाला सडा टाकायला जागा नसेल तर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता, कारण की धुळीच्या स्वरूपात जी नकारात्मकता बाहेर साचलेली असते तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं। ज्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर घराच्या समोरील जागेची स्वच्छता केली जाते तिथे पाण्याने सडा टाकला जातो अशा घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे। हळदीमध्ये तुम्ही गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप आपल्या उंबरठ्याला द्यायचा आहे। दर अमावस्येला आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। याने आपल्या घरातील दरिद्रता कायमची घरातून निघून जाते। घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास कायम राहतो। हा उपाय जर तुम्ही अमावस्येला नक्की करून बघा, तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव येतील। हे उपाय आपण शुक्रवारच्या दिवशी देखील करत असतो। शुक्रवारी ह्या वेळेस अमावस्या जी आहे ती शुक्रवारी आली असल्याने त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला या शुक्रवारी आवर्जून अमावस्येच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल आणि आपल्या घरातील दरिद्रता ही कायमची निघून जाईल। तर या दिवशी आपल्याला देव देखील स्वच्छ करायचे आहे। म्हणजे आपला देवारा देवघर आपल्या देवघरामधील ज्या काही देवांच्या मूर्ती आहेत तर त्या देखील आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर देव स्वच्छ करताना पंचामृताचा वापर करायचा आहे। या दिवशी देव स्वच्छ करताना कोणतेही पावडर वापरू नका। देव हे पंचामृताने स्वच्छ करा। एक लिंबाची फोड घेऊन त्यावर थोडं पंचामृत घेऊन आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपलं देवघर आपलं देव हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। अमावस्येला आपल्या घरातील देव हे आवर्जून तुम्ही स्वच्छ करा। तसेच आपला देवारा देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करायचे आहे। देवाचे जे काही वस्त्र असतील तर ते देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करायचे आहेत। याने आपल्या घरात
घरातील दरिद्रता कायम निघून जाईल, घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल। अमावस्या हा दिवस प्रामुख्याने लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस आहे। आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजन हे देखील अमावस्येलाच करत असतो, त्यामुळे अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे आपल्या घरातील जी काही कचरारूपी दरिद्रता आहे ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घराबाहेर काढायची आहे। आपल्या घरामधील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांची देखील या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे। पंचामृताने माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे। या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता किंवा या दिवशी तुम्ही हळदीने देखील घरातील देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता। तसेच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर तुटलेली भांडी असतील किंवा चीर पडलेली काही भांडी असतील तर ती देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराबाहेर काढायची आहेत। कधीही चीर पडलेली किंवा तुटलेली भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरायची नाहीत, याने आपल्या घरामध्ये दरिद्रता येते। जर ही भांडी तुम्हाला घराच्या बाहेर काढायची असतील तर ते तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की घराच्या बाहेर काढून फेकून द्या, याने तुम्हाला घरातील दरिद्रता ही कायम घरातून निघून जाईल। तुमच्या घरात जर फाटलेले कपडे असतील किंवा जुने कपडे असतील तर ते तुम्ही वापरत नसाल तर असे सुद्धा कपडे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दान करायचे आहेत। फाटलेले कपडे असतील तर ते कचरापेटीमध्ये टाकून द्या। अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्या तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्या, यामुळे घरातील अलक्ष्मी घरातून बाहेर जाते, लक्ष्मीचं घरामध्ये स्वागत होते। आपल्या घरातील जी नकारात्मकता असते तर ती या गोष्टींबरोबर आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल। या दिवशी घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास कायम राहतो। ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचा वास कायम राहतो। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या करायच्या आहेत, त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून कराव्यात। जर तुम्ही खूप पूजापाठ करता, खूप देवदेव करता, पण तुम्ही जर फाटके वस्त्र वापरत असाल, तुटकी भांडी वापरत असाल तर अशाने सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणार नाही, तुमच्या घरात दरिद्रता कायम राहील। म्हणून कधीही फाटके वस्त्र, तुटकी भांडी आपण वापरू नये। फाटके वस्त्र असतील तर ते शिवून घाला, पण फाटकी कपडे अजिबात घालू नका, याने आपल्या मागे दरिद्रता लागते। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये ज्या काही गाड्या असतील, जी काही वाहनं असतील त्याची देखील पूजा करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील, कटकट होत असतील तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे। एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून फोडायचा आहे आणि नंतर तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा कुठेतरी लांब जिथे कोणी जाऊ शकत नाही या दिवशी आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे। हा उपाय तुमच्या दुकानात किंवा तुमचा व्यवसाय करत आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता। याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरकत येईल किंवा तुमच्या घराला कुणाची नजर बाधा झाली असेल तर ती सुद्धा या उपायाने निघून जाईल। तुम्हाला हा खूप फरक असा या उपायामुळे दाखवेल। त्यामुळे हा उपाय दर अमावस्येला केला तरी चालेल। या उपायाने घरामध्ये बरकत येते, घरातील जी नकारात्मकता असते ती घराबाहेर जाते, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते, तसेच घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो। या दिवशी आपल्या घरातील देवघरातील सर्व देवदेवतांचीही योग्य रीतीने पूजा करायची आहे। त्यानंतर उंबरट्यावरती लेपन केल्यानंतर उंबरट्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता व्हायचे आहेत। उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दिवे लावायचे आहे। संध्याकाळी दिवे लागणीला देखील आपल्याला 2 दिवे लावायचे आहे। शिवाय आपल्याला एक लक्ष्मी कलश असा घराबाहेर ठेवायचा आहे। याला द्वार लक्ष्मी पूजा असं देखील म्हटलं जातं। एका तांब्यामध्ये गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घ्यायचं, हळदी, कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल घालायचं आणि हा तांब्या आपल्याला बाहेर ठेवायचा आहे। यामुळे घरात येणारी नकारात्मकता या पाण्यामध्ये शोषली जाते आणि आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत। अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये खूप सारी नकारात्मकता साचलेली असते, त्याचा परिणाम आपल्या घरावरती होऊ नये त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। या दिवशी शुक्रवार देखील आहे आणि अमावस्या देखील आहे, तर आपल्या घरातील अन्नपूर्णेची पूजा ही झालीच पाहिजे। त्यासाठी आपलं स्वयंपाकघर हे आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये आपल्याला शेगडीची पूजा देखील अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। त्यासाठी तुम्ही ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिकच्या बाजूला 2-2 दांड्या देखील काढायच्या आहे। स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्यायला विसरायचं नाही। असे एक स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवायचं
करायचा आहे। असं केल्याने घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास राहतो। शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी आपल्याला होईल तशी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे। ज्या महिलेच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो, हात असतो, त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही किंवा त्या घरामध्ये शिजवलेले अन्न हे रुचकर होतं आणि त्या घरामधलं अन्न खाऊन घरातील कोणाचीही आरोग्य हे सुदृढ बनतं। तर त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा ही आवर्जून करायची आहे। हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता दाखवून आपल्याला धूप दीप दाखवून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेला समर्पित आपल्या किचनमध्ये देखील एक दिवा लावायचा आहे। त्याशिवाय आपल्या किचनमध्ये जे भांडं पाण्याने भरून ठेवलेलं असतं तिथे पितरांचा वास असतो अमावस्येच्या दिवशी असं सांगितलं जातं। त्यासाठी तुम्ही जिथे पाणी भरून ठेवलेलं आहे आपल्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही एक दिवा देखील लावू शकता पितरांना समर्पित। यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। कारण की या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन पितरांसाठी दिवा लावला जातो। ते शक्य नसेल तर घरातील माठाजवळ, घरातील स्वयंपाकघरातील जे काही पाणी भरलेलं स्तोत्र आहे त्या स्तोत्राजवळ दिवा लावला तरी देखील तो पितरांपर्यंत पोहोचतो। त्यानंतर आपल्याला भातामध्ये थोडंसं दही घालून हा दही भात आपल्या घरावरून, आपल्या मुख्य दरवाजावरून उतरून आपल्याला हा जो दही भात आहे तो आपल्याला कावळ्याला खायला घालायचा आहे। त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो मुख्य दरवाजा आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक या चिन्हामध्ये संपूर्ण देवी देवतांचा वास असतो। ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग तयार होतात आणि हा उपाय तुम्ही शुक्रवारी देखील करू शकता। उद्या शुक्रवार आणि अमावस्या एकत्रित असल्याने या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। तर घरातील मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच काही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर नकारात्मक ऊर्जेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही यासाठी हे स्वस्तिक असतं व घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं, घरामध्ये माता लक्ष्मी खेचली जावे यासाठी देखील आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह असावं। तुम्ही कितीही स्वस्तिक हे चिन्ह चिटकवलं असेल तरी देखील ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। फक्त स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं नाही, त्यासोबतच त्या स्वस्तिकला हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता, धूप दीप दाखवून ओवाळायचं देखील आहे। असं केल्याने घरामधील दरिद्रता ही कायमची निघून जाते। यानंतर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्या घरामध्ये हे गोमूत्र शिंपडायचं आहे। असं केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे योग तयार होतात। तुम्हाला तुमच्या घरात जर नकारात्मकता जाणवत असेल, खूप असं निगेटिव्ह वातावरण होत असेल, कोणतंही काम करताना तुम्हाला कंटाळा येत असेल, उत्साह वाटत नसेल, मन सारखं अस्वस्थ होत असेल किंवा घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकट भांडणं होत असतील, आनंदी वातावरण राहत नसेल तर अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। आपल्याकडे जी पिवळी मोहरी असते ती पिवळी मोहरी तुम्हाला कुठेही कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल। ती मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मोहरी देवासमोर ठेवून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि नंतर ती मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये मोहरी तुम्हाला टाकायची आहे। या उपायाने तुम्हाला तुमच्या घरात खूप सारी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कमी झाल्याचं नक्की जाणवेल। दर अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता। बघा, यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी दरिद्रता आहे ती जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास कायम राहील, घरातील भांडणे कटकटे कमी होतील, घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल। अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या चारी बाजूला देखील दहीभात सुद्धा टाकू शकता। यामुळे देखील तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते। अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील बरेचसे उपाय केले जातात। यामधीलच एक म्हणजे आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र असतं तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे थोडं थोडं कुंकू श्रीयंत्रावरून खाली ते चरणापासून ते मस्तकापर्यंत असं व्हायचं आहे। असं केल्याने घरामधील जे श्रीयंत्र असतं ते ॲक्टिव्ह होतं आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो। श्रीयंत्रावरती जेव्हा कुंकुमार्चन करता तेव्हा तुम्ही 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करू शकता किंवा तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती देखील आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। शिवाय धान्यार्पण देखील करायचं आहे। म्हणजे मुठमुठ धान्य घेऊन, मुठमुठ तांदूळ घेऊन मूर्तीच्या डोक्यावरती आपल्याला वाहायचं आहे। अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती वाहताना आपण ते तांदूळ किती वाहिले किंवा आपण जेवढे वाहिले असं त्याचं मोजमाप करायचं नाही। जोपर्यंत मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल तितपत आपल्याला धान्यार्पण करायचं आहे। असं केल्याने देखील आपल्या घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्यासाठी तुम्ही हा उपाय देखील अमावस्येला करून पाहू शकता।
अमावस्येच्या दिवशी सायंकाळी 6 ते 6:30 किंवा 7च्या दरम्यान आपल्या घरामध्ये आपल्याला कापुराचा एक उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एखादं मातीचं भांडं किंवा एखादी तुम्ही छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता। त्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 2 फुलं असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत। या लवंगा कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत। तर हा उपाय केल्याने देखील घरामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो। घरातील जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ती देखील पूर्णपणे नष्ट होते। कापूर आणि लवंगा एकत्रित जाळल्याने माता लक्ष्मी घरावरती प्रसन्न होते। त्यासाठी तुम्ही हा उपाय शुक्रवारी किंवा अमावस्येला देखील करून पाहू शकता। या दिवशी सकाळ आणि सायंकाळी आपल्याला तुळशीची पूजा देखील आवर्जून करायची आहे। तर तुळशीला आपण या दिवशी हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता जल अर्पण करायचं आहे। सकाळी आपल्याला जल अर्पण करायचे, संध्याकाळच्या वेळेस दिवस मावळल्यानंतर कधीही तुळशीला जल अर्पण करायचं नाही, फक्त धूप दीप दाखवून घ्यायचा। या दिवशी तुम्ही तुळशी समोर तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। असं केल्याने देखील लक्ष्मी प्राप्तीचे योग बनून येतात। तुळशी समोर छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावला जातो। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, शिवाय लक्ष्मी प्राप्तीचे देखील योग तयार होतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। त्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलं जातं। जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि अक्षता घालून ते जल आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे। त्यानंतर तिथे दिवा लावायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 किंवा 108 आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे। आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायचं आहे। असं केल्याने देखील तुमच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतील।